मध्ये महापौरांचं एक आदेशानुसार जळगाव शहराचे रस्ते थंड करण्यासाठी कुठेतरी जळगावकरांना एक दिलासा देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. नेमका काय उपक्रम आहे माहिती काय? राज्य शासनाने उष्माघाताच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व महानगरपालिकांना दिलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कृती हाती घेण्याकरता त्यांनी निर्देश दिलेले आहेत. यापैकी मुख्य रस्त्यांवरती पाणी शिंपडणे हे देखील एका कृतीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. या अनुषंगाने माननीय महापौरताई यांनी 2 खाजगी टँकर उपलब्ध करून देऊन ती कामं तातडीने चालू करावी आणि मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्यांवरती पाणी शिंपडण्याचं काम चालू करावं अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पाणी शिंपडण्याचं काम आज रोजी सुरू केलेलं आहे मुख्य रस्त्यांवरती आणि शनिवार आणि बाजाराचा दिवस या अनुषंगाने मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्यांवरती पाणी शिंपडून त्यातून काही दिलासा मिळेल या अनुषंगाने कृती सुरू आहे. आज कुठून सुरुवात करण्यात आली? आज कुठला भाग? आज नेरी नाका स्मशानभूमीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यापासून चित्रडोकी चौकापर्यंत आले तर चित्रडोकी चौकापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत ही पाणी शिंपडण्याचं काम करण्यात येणार आहे सर. आणि आता हे त्याच्यात सातत्य असणार आहे, दिवस करणार आहे असं काही? हे आता मुख्य उष्णतेचे जे दिवस आहे सध्याचे या दिवसांपुरतं आपण मर्यादित ठेवून त्याला ते काम करणार आहे. काही फॉगिंग मशीन पण काही असते? हो, फॉगिंग मशीन पण आहे. ती आपली एक मंगळवारपासून ती फॉगिंग मशीन पण मेन वातावरणामध्ये चालू करण्याचा आपला प्रयत्न आहे. फॉगिंग मशीनने वातावरण थोडंफार थंड वगैरे राहतं, त्यामुळे ते चालू करण्यात येणार आहे.